कांदिवली लिंक रोडवरती मराठी सक्ती विरोधात रिक्षा चालकांची दादागिरी। मराठी सक्तीच्या विरोधात रिक्षा रोखून आंदोलन। लिंक रोडवरती 20 मिनिटांपासून वाहतूक जाम, तर लिंक रोडवरून प्रवासी घेऊन जाणाऱ्या ऑटो रिक्षा चालकांना धमकावलं जात असल्याचंही आरोप। कांदिवलीमध्ये एका अमराठी रिक्षा चालकाची मराठी रिक्षा चालकाला मारहाण, तर मनसे कार्यकर्ते आक्रमक। कांदिवली पोलिसांनी अमराठी रिक्षा चालकाला ताब्यात घेतलं। रिक्षा टॅक्सी बंदच्या अफवांवरती विश्वास आता ठेवू नका। प्रवाशांची गैरसोय टाळणं चालकांची सामाजिक जबाबदारी। चालकांनी शांततेत सेवा सुरू ठेवावी। भाजप नेते हाजी अराफत शेख यांचं हे आवाहन। तर पूर्व द्रुतगती मार्गावरील वाहतूक कोंडीवरून भांडूप या ठिकाणी मनसेचं आंदोलन। पुलाच्या कामामुळे सातत्यानं वाहतूक कोंडी, तर संजय राऊतांनी आंदोलकांचं म्हणणं ऐकून घेतलं। घाटकोपरमधल्या रमाबाई आंबेडकर नगरमध्ये मनसेचं आंदोलन। कचऱ्यानं तोडुंब भरलेल्या नाल्यावरती मनसेचं आंदोलन। मनसे आणि स्थानिकांची पालिकेविरोधात जोरदार घोषणाबाजी। नाल्यामध्ये साचलेला कचरा पालिका आयुक्तांच्या दालनात टाकण्याचाही दिला इशारा। कोणत्याही भाषेचे राजकीय वापर होता कामा नये। व्यवसाय करण्यासाठी भाषेची अड घालणं हे अधिकाराचं उल्लंघन नाही का? अखिलेश यादव यांचं ट्विट करत हा सवाल। तर मुंबईमधील भाजपचे उत्तर भारतीय नेते कुठे आहेत? अखिलेश यादव यांचा हा सवाल। अमरावती स्त्री जिल्हा रुग्णालयामध्ये आग। पहाटे 3:30च्या सुमारास नवजात शिशु विभागामध्ये व्हेंटिलेटरमध्ये स्फोट झाला। घटनेमध्ये 3 बाळांचा दुर्दैवी मृत्यू। 6 बाळांवर सुपर स्पेशालिटी रुग्णालयामध्ये उपचार सुरू असल्याची देखील माहिती। रागीमध्ये 3 बालकांचा मृत्यू झाल्याची घटना ही अतिशय दुःखद आहे आणि हृदयद्रावक। अमरावतीमधील आग दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून शोक व्यक्त। राज्य सरकारकडून मृतांच्या नातेवाईकांना तब्बल 5 लाख रुपयांची मदत। दोषींवरती कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल असं फडणवीसांचं आश्वासन। अमरावती रुग्णालयामध्ये जाऊन घटनेची माहिती घेणार। तांत्रिक तपासानंतर काही गोष्टी समोर येतील। चौकशीनंतर दोषींवर कारवाई करणार। आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांचीही माहिती। अमरावतीची घटना ही अत्यंत हृदयद्रावक। तर भंडारा घटनेच्या नंतर रुग्णालयाचे ऑडिट करण्याचे आदेश होते। झालेलं ऑडिट कुठे गेलं? काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा हा सवाल। एक देश एक निवडणूक या मुद्द्यावरती गठीत संयुक्त संसदीय समितीची आज बैठक। बैठकीमध्ये पद्म पुरस्कार विजेते याशिवाय 2 प्रमुख संशोधन संस्थांसोबत चर्चा होणार। बैठकीसाठी काँग्रेसचे नेते पी चिदंबरम, प्रियंका गांधी वाड्रा आणि रणदीप सिंह सुरजेवाला, सुप्रिया सुळे उपस्थित। मी आता जास्त काम करू शकत नाही, नवीन पिढीला संधी द्यायला हवी। नागपूरच्या काटोलमधील एका कार्यक्रमामध्ये नितीन गडकरींचे हे वक्तव्य। तब्येत चांगली नसेल तर सत्ता काही कामाची नाही, गडकरींचे मोठं वक्तव्य। एकीकडे महिला आरक्षणाला विरोध करता दुसरीकडे विद्यार्थिनींसोबत संवाद साधता राहुल गांधींची भूमिका दुटप्पे। पुण्यातील छात्रों की गुंजान या कार्यक्रमावरती देवेंद्र फडणवीस यांनी केली टीका। महिला आरक्षण विधेयकावरून भाजपचा खोटारडेपणा आणि नौटंकी। तर महिला आरक्षण विधेयकामध्ये डिलिमिटेशन बिल घुसवलंय। महिला आरक्षण विधेयकावरून दुटप्पी कोण? हा प्रश्न स्वतःला विचारा। संजय राऊतांचं मुख्यमंत्री फडणवीस यांना हे उत्तर। निवडणूक आयोग, राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्षांनी संविधानासोबत बदमाशी केली। कायदेशीर सत्य हे उद्धव ठाकरेंच्या बाजूने। वकील असीम सरोदे यांची प्रतिक्रिया। ठाकरेंच्या नगरसेविका विशाखा राऊत यांच्या नगरसेवक पदावरती आता टांगती तलवार। उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनंतर ठाकरेंचं शिष्टमंडळ आयुक्तांच्या भेटीला। सदा सरवणकर देखील आयुक्त अश्विनी भिडे यांची घेणार भेट। 7 राज्यांच्या निवडणुकांसाठी भाजपच्या हालचाली। दिल्लीमध्ये भाजपची बैठक पार पडली। राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची बैठक घेतली। राधाकृष्ण विखेंसह शंभूराज देसाई, सावंत, प्रसाद लाड जरांगेंना भेटणार। सरकारचं शिष्टमंडळ छत्रपती संभाजीनगर विमानतळावर दाखल। थोड्याच वेळात मनोज जरांगे यांची भेट घेणार असून 29 ऑगस्टच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जरांगेंसोबत चर्चा करतील। नोंदी सापडल्यानंतर सरकारला कुणबी प्रमाणपत्र द्यावं लागणार। आपल्या चुका दुरुस्त करा, काही डाव टाकल्यास वर्षा बंगल्यावरती आंदोलन करू, जरांगेंचा हा सरकारला इशारा।